जय शिवराय सगळ्यांना। आज आपण आपल्या चॅनलद्वारे निघालो पुन्हा एकदा नवीन भटकंतीसाठी। आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला आमचे नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघून आवडल्यास लाईक करा आणि कमेंट अवश्य करा आणि इतरांना शेअर करून आमच्या चॅनलबद्दल माहिती देऊन त्यांच्यासाठी सुद्धा या चॅनलद्वारे दाखवण्यात येणाऱ्या भटकंतीचे नवीन भाग त्यांना सुद्धा बघता येतील। तर चला आज जाऊया आपण आपल्या नवीन आज आपण भटकंती करायला निघालो पेठ तालुक्यातील किल्ले मिरगडला निगडे फाटा किंवा पापड फाटा आपण बोलू शकतो। आपल्याला यावं लागेल आणि तिथून मग लोकल ट्रान्सफरमध्ये 6 असतात रिक्षा असतात त्यांनी तुम्हाला जावं लागेल। किंवा जर तुम्ही दिवा रोहा दिवा सावंतवाडी दिवा रत्नागिरी या पॅसेंजर घेऊन पकडला तर तासगाव थांबा आहे। किल्ला पालीकडे जाणार पापड जाणारी बस आपण येऊन किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता। निगडे फाटा आपण तिथून जो सरळ रस्ता होता तो सरळ पूर्ण पाबळ कोंडवी झापडी असं करत सोनगिरीपर्यंत जाऊन आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत नेऊन ठेवतो। इथून आपण आता लेफ्ट मारलेला आहे आणि आता आपण निघणार आहोत। लेफ्ट मारल्यानंतर पुलाच्या बरोबर अलीकडे हा लेफ्ट आहे, तिथून लेफ्ट मारल्यानंतर थोडेच पुढे रेल्वेचे फाटक आहे आणि हाच रस्ता कोणत्याही आजूबाजूला न जाता सरळ याच रस्त्याने आपण फॉलो करत गेल्यास आपण किल्ल्याच्या पायथ्याशी व्यवस्थित पोहोचू शकतो। रस्त्याला अधूनमधून दुसऱ्या गावांचे सुद्धा जाणारे फाटे आहेत, पण आपण कुठलाही फाटा न घेता सरळ रस्त्याने चालत राहिल्यास किंवा मॅपवर टाकल्यास तरी तिकडे आपण पोहोचू शकतो। आता आपण पाबळ गाव हे पास केलेलं आहे आणि तिथून पुढे निघालो। पाबळपासून किल्ला जवळजवळ 4 किलोमीटर असेल। पुढे कोंडवी गाव आहे, कोंडवीच्या पुढे झापडीनंतर सोनगिरीवाडी अशा प्रकारे आपण पोहोचणार आहोत। अशा प्रकारे आपण आता मध्ये थांबून आपल्या किल्ल्याचे दर्शन झाले म्हणून आपल्या प्रेक्षकांना आजचा किल्ला दाखवा किल्ले मिरगड म्हणून हे तुम्हाला दाखवत आहे। चला आता इथून आपण पुढचा प्रवास सुरू करूया। पुढच्या प्रवासामध्ये आपण झापडीच्या पुढे आलेलो आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात सोनगिरीवाडी येथे आपण पोहोचणार आहोत। या किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा एक बुर्जाची वाडी म्हणून एक गाडी तिथून सुद्धा रस्ता येतो। तो रस्त्यावर आपण ह्याच ज्या मार्गावर तिथेच जातो, पण तिकडची चढाई जरा लांबून पडत असल्यामुळे गाडी मार्ग सोनगिरीवाडीपर्यंत झालेला आहे। त्यामुळे आपण आपल्या बाईकने सोनगिरीवाडीपर्यंत येणे पसंत केलं। इथून 15 मिनटं ते 20 मिनटाचा ट्रेक केल्यास आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचू शकतो। तरी आपण आता सोनगिरीवाडी किल्ल्यापाशी इथेच आपली गाडी पार्क करून सोनगिरीवाडीमधूनच आपण रस्ता शोधत आता किल्ल्याच्या दिशेने निघालो। आपल्याला आता आपला ट्रेक सुरू झालेला आहे। आपल्याला अधिक थोडी माहिती देत आहे। कोणत्याही किल्ल्यावर जाताना असे बाण दिसले तर रस्ता चुकण्याची भीती नाही। अधिकने आपल्याला माहिती दिलेलीच आहे। नेहमीप्रमाणे कोणत्याही किल्ल्यावर किंवा कुठेही जात असताना आपण रानावाना जेव्हा भटकंती करतो, एखाद्या ऐतिहासिक तळाला भेट देत असतो तर शक्यतो तिथल्या गडप्रेमींनी गड सुवर्धन करणाऱ्यांनी दुर्गप्रेमी असतात, यांनी रस्त्याला मार्किंग केलेलीच असते। सध्या सुरुवातीला आम्ही सुद्धा गडबडलो होतो, पण खालच्या बाजूला कुठली मार्किंग दिसली नाही आम्हाला, पण आत्ता चालत असताना रस्त्यात दिसल्यामुळे समाधान आहे, आम्ही योग्य रस्त्यावर आहोत। ठीक आहे, चला मजल करत आपण किल्ले मिरगड महल मिऱ्या डोंगर याच्यावर बसलेला हा मिरगड नाव दिसत असेल तुम्हाला किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता। एक 3 प्रकारचे 3 असे टेहाळणीसारखे बुरुज असल्यासारखे जे डोंगर आहेत, त्यातला हा मधला डोंगर जो आहे तो विस्ताराने जरा मोठा आहे। आमचा अद्विक क्लाइम्बिंग करण्यात एक्सपर्ट, त्याच्यात बूट विसरला आहे तो। ॲक्च्युली आज क्लास आहे कराटेचा, पण तो बुडून आला आहे आणि समोरचं असेल तुम्हाला कदाचित भगवा दिसत असेलच। एक 20 मिनटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्यावरती पोचत असतो। किल्ल्यावरचे तसे अवशेष फार कमी आहेत आणि किल्ल्याचा विस्तारसुद्धा छोटाच असल्यामुळे आपल्याला बघायला काय असं वेळ जास्त लागेल असं
नाही आहे. बऱ्याच वर्षांनी मी सुद्धा किल्ल्यावर आलेलो आहे. बऱ्या प्रकारे संवर्धन झाल्यामुळे त्याचे बरेच अवशेष उजेडात आले आहेत. अशा आपण प्रकारे येऊन बसतो भेटीमध्ये. तुम्हाला आणि येणारा जो मार्ग आहे तो इकडे येऊन मिळतो. म्हणजे बराच पायपीट करावी लागते. त्यामुळे इथून तुम्हाला दिसायचं पकडावाडी आय थिंक. आणि या बाजूने जो येणारा मार्ग आहे सोनेरीवाडीतून गावाच्यापर्यंत बाईक येते. त्यामुळे चढायला थोडा वेळ कमी लागतो. आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे निघालोत. पायरी मार्गात संवर्धन करणाऱ्या संस्थांपैकी लोकांनीच केलेलं आहे. मातीमध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि त्यामुळे चढण्यासाठी जरा ग्रीप मिळते. त्यामुळे व्यवस्थित चढाई होऊ शकते. त्या मध्याच्या वर आलेलो आहोत. जवळजवळ बालेकिल्ल्यापासून आलो आहोत. आता तुम्ही खाली जो प्रदेश दिसत असतो तो रस्ता आहे तो आपण आतमध्ये पाली बाबळ फाट्यावरनं आत आलो होतो. कोंडवीचा झापडी आणि झापडीवरनं जो आता नवीन रोड झाला आहे तो पूर्ण ती वाडी आहे सोनगिरवाडी. सोनेरी वाडीचाच किल्ल्यावर सोनेरीचा किल्ला सुद्धा म्हटलं जातं. पण ते ॲक्च्युअल नाव मिरगड आहे. तिथे आपल्याला पोचणं येऊ शकतं. तर समोर बघत असाल ती वाडी आहे. त्या वाडीतून मग तुम्हाला याच्यावर ते रस्ता दाखवतात. थोडीशी उभी चढली का मग ते आपण किल्ल्यापर्यंत बरोबर पोचत असतो. मध्ये वेळेवर किल्ल्याला दिशादर्शक रस्ता दाखवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपण आता किल्ल्यावर आलेलो आहोत. आपला आज तिथे पोचलेला दिसते तुम्हाला वरती येतो बघा. जेव्हा बाहेर मातीत कोरलेल्या पायऱ्या तिथून आल्यानंतर डाव्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. त्याचं तुम्हाला दाखवतो संवर्धन करण्यात आलेलं बऱ्याचशी मोठा आहे टाकं. तिथूनच पाण्या टाक्याला वळसा करता आपण जेव्हा बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूने चालत येतो तेव्हा आपल्याला या वाड्याचे म्हणजे चबुतरे असतील. वाडा म्हणावा, खोली म्हणावा, धान्य कोठार म्हणावं, काही असू शकतं. एका बांधकामाचा चबुतरा, त्याचे काही अवशेष, तर सगळीकडे सध्या अवशेष शिल्लक आहेत. त्याच्यावरच आपण हा किल्ल्याचा अंदाज बांधत असतो. तुम्ही बघू शकाल चौकोनी आहे. छोटे खाणी खोल्या वगैरे असू शकतात, दारुगोळा कोठार किंवा अजून काही. कारण किल्ल्याचा विस्तार बघता कुठल्या मोठा साधारण असावा. अजून इकडे एक चौकीचा वार आहे. ते एक बुरुजाची निशाणी आपल्याला दिसत आहे. ते पण आपण बघूया जाऊन. दगड आता लावण्यात संवर्धन करणाऱ्यांनी समोरच्या फरसबंदीचा किंवा भाग दिसत आहे. साईडने जर खोदकाम केलं तर ते मिळू शकतं. तर संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. याकडे सरकारने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. दुर्गवीर संवर्धन करणारे ज्या संत आहेत त्यांना जर बऱ्याचशी मदत करण्यात आली तर किल्ल्यांची जास्तीत जास्त संवर्धन ती लोक करू शकतात. हा एक बुरुजाचा भाग आपल्याला दिसत आहे. साईडला तटबंदी पण दाखवण्यात आहे. म्हणजे संवर्धन करणाऱ्यांनी तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक बुरुजच आहे. कारण वळसा घेऊन गेलेला गोल दगड आहेत. ते बघू शकत असाल. पहिल्या टाक्याला आपण जेव्हा चढून त्या बाजूने आलो तिथून जेव्हा बालेकिल्ल्याच्या बाजूला आपण जेव्हा गडाची गडफ्रेमी करत होतो तेव्हा या साईडला ज्या माचीचा जो भाग आहे या भागात बऱ्यापैकी किल्ल्याचे अवशेष आपल्याला दिसण्यात येत आहेत. समोर एक वाड्याचा म्हणजे जोत्याचा अवशेष दिसत आहे. म्हणजे वाडा किंवा खोली वगैरे काही असू शकते. तसंच एक इथे सुद्धा आहे. आणि तो वरचा दिसतोय तो बुरुजाचा भाग आहे. त्याला साईडनी आता वरचा दिसतोय पण खालच्या बाजूने म्हणजे पूर्ण गोल आकाराचा बुरुज असावा अशी दगडांची बांधणी आहे. वरपासून तो तुटून गेलेला आहे. आणि त्याच्या बाजूला जी साईडने आलेली आहे दरवाजा पायऱ्यांपर्यंत ते तटबंदीची भिंत पण शिल्लक अजून शाबूत असलेली दिसण्यात येत आहे. बरेच वर्ष संवर्धन झालं दिसत नाही कारण सगळे बॅनरचे वगैरे जे आहेत ते गेलेले आहेत. आणि हा जो मुख्य आकर्षण आहे या किल्ल्याचं तो की हा महादरवाजा. त्या बुरुजापासून तटबंदी आले त्या तटबंदीला लागूनच इथं तुम्हाला हा महादरवाजा दिसेल. ही महादरवाजा आहे हे संवर्धन करून काढण्यात आलेलं आहे. या पूर्ण मातीकाच्या ढिगारीखाली गेलेला आहे. महादरवाजाच आहे. दोन्ही बाजूला छोटे खाणी का होईना पण छोटे मस्त अशा आकाराचे बुरुज आहे. तुम्हाला इकडून दाखवतो मी. मला इकडून दिसतच असेल. आणि तटबंदी अशी गेलेली आहे आणि ती तटबंदी तिकडून तशी आलेली आहे. म्हणजे किल्ल्यात्व यावरून पूर्ण सिद्ध होत आहे. सुंदर अशा या महादरवाजापासून आपण आत गेलो आहे. कारण खालून तर यायला वाट नाही आहे त्या किल्ल्याला. त्यामुळे बॅक साईडने आपला वळसा घालून किल्ल्यावर चढावं लागतं. पुढे
बघत असाल तुम्ही पायरी मार्ग चढल्यानंतर आमची दोन माणसं खासमखास माणसं आपली जमलेली आहेत. एक माणूस तर जामच चिडलेला आहे, तो चिडत असतो, हुशार कंट्रोल नाही त्याचा. आणि बाजूला आल्यानंतर हे टाकलं बऱ्याच साफ काढण्यात आलेला आहे, चिखल काढण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही भलं मोठे टाका आहे पाण्याचं. हे अजून एक जोत्याचा अवशेष आहे इकडे, हे बघू शकता. आणि इथून हा जो वरती दिसतोय हा वाले किल्ला. आधी आता आमचा वर जाणार आहे पहिले वाले किल्ल्यात. अशा तऱ्हेने आपण पोहोचतो बाले किल्ल्यापर्यंत. आमचा आद्विक सांगतो की तो पहिला आला आहे. हा सुद्धा एक जोत्याचाच भाग आहे. बाले किल्ल्यावर एक जोता आहे. जोतं म्हणजे चबुतऱ्याचाच अवशेष असतात, त्या प्रकारे चबुतरा आहे. ते सुद्धा दिसतं आपल्याला. झेंडा सुद्धा लावण्यात आलेला आहे. आता मला काहीतरी खायला भूक लागली. जय शिवराय सगळ्यांना. आपण आज आलेलो आहोत मिरगड किल्ल्यावर. मिरगड किल्ल्याची भ्रमणता आता पूर्ण झालेलीच आहे. आज आपल्यासोबत आपले नेहमीचे आदिक सकपाळ, माझा मुलगा आणि माझी मिसेस असे आम्ही तिघंजण आज विचार केला की जवळ असलेल्या मिरगडला भेट देऊन या. ड्रायव्हर फुकट नाही गेला पाहिजे. मिरगड किल्ल्याचा जर इतिहास बघितलात तर शाहिस्तेखानाचा सरदार नामदार खान तो याच भागात डेरा लागून बसलेला होता. ज्यावेळी उंबरखिंडीमध्ये कारतलब खानाचा महाराजांनी पराभव केला. त्यानंतर महाराज लगोलग तिथून या भागात येऊन कारतलब खानाचा शाहिस्तेखानाचा सरदार नामदार खान त्याला याच भागात त्यांनी युद्ध करून हरवलं होतं आणि हा प्रदेश आपल्या परत ताब्यात आणला होता. पेंच तालुक्यात जे 3 किल्ले येतात त्यापैकी हा एक किल्ला आहे. घाटवाटांवर लक्ष ठेवणे, आपल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे यासाठी यांचा वापर केला जात होता. छोटे खानीज किल्ला असल्यामुळे फिरण्यासाठी तसा काय फारसा वेळ लागत नाही आहे. एक तासाभरामध्ये किल्ला बघून होतो. किल्ल्यावर एक 2-3 खालच्या बाजूला 2-3 जोत्यांचे अवशेष आहेत. तर आपण बाली किल्ले आल्यावर पुन्हा 2-3 अवशेष, 2-3 टाके आहेत. आणि महादरवाजा संवर्धन करणाऱ्या लोकांनी मातीच्या ढिगातून बाहेर काढून सर्व जनतेच्या किंवा शिवप्रेमींच्या सगळ्या समाजाच्या समोर आणलेला आहे. त्यामुळे या किल्ल्याला एक चांगलं रूप आलेलं आहे. बऱ्यापैकी अवशेष शिल्लक आहेत. अजून जर संवर्धन झालं तर अजूनसुद्धा या किल्ल्याचे अवशेष दिसू शकतात. तरी आज आपण या किल्ल्याला भेट दिलेली आहे. छान आणि सुंदर असा किल्ला आहे. आजूबाजूचा प्रदेशसुद्धा सुंदर आहे. इथून तुम्हाला सागरगड, माणिकगड, कर्नाळा किल्ला, तसेच आपला सांगशीचा किल्ला इथून आपल्याला बघता येतो. तरी आता वातावरण अंधुक असल्यामुळे ते दिसत येत नाही आहे. आणि भर पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला आजूबाजूच्या प्रदेश बऱ्याच प्रकारे मोठे मोठे धबधबेसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. अशा प्रकारे हा छोटा खाणी असलेला किल्ला एका दिवसात होण्यासारखा आहे. जर कोण ट्रेकर्स मंडळी असतील त्यांच्यासाठी जर करायचं झाला तर एका दिवसात त्यांना इथून जर पुढे गेले तर बालीचा चरसगड आहे, सोह्यामध्ये अवचितगड आहे, मागे सांगशीचा किल्ला आहे, रतनगड आहे. म्हणजे एका दिवसात 2 ते 3 किल्ले ते करू शकतात. असे छोटे खाणे असलेले 3 किल्ले आहेत. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता हा ब्लॉग आम्ही संपवत आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटची आम्हाला खरंच गरज आहे. आणि जर चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब देखील करा. अशा प्रकारे हा आता ब्लॉग समाप्त करतो. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना जय शिवराय. जय शिवराय.